नाशकामध्ये एकीकडे पाणी टंचाईमुळे गावकरी हैराण झालेले आहेत, तर दुसरीकडे नाशकातच बहुतांश बाजार समित्या बंद असल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे। नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यात कांदा आणि धान्य लिलाव बेमुदत बंद आहे। व्यापारी आणि माथाडी कामगारांमध्ये वाद झाल्याने गेल्या आठवड्याभरापासून बाजार समित्या बंद आहेत। त्याचा फटका शेतकऱ्यांना आणि इतर नागरिकांना बसत आहे। काय नेमकं प्रकरण आहे, काय वाद आहे आणि व्यापाऱ्यांचा आणि कामगारांचं या संदर्भातलं काय म्हणणं आहे, पाहूयात आजच्या ग्राउंड झिरो रिपोर्टमध्ये। हमाली आणि तोलाईवरून कांदा व्यापारी आणि माथाडी कामगारांमध्ये वाद निर्माण झालेला आहे। या वादामुळे लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतलेला आहे। त्यामुळे आठवड्याभरापासून लासलगाव, नांदगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यात कांदा धान्य लिलाव बेमुदत बंद आहे। यामुळे बाजार समित्यात शुकशुकाट पसरलेला आहे। अगोदरच मार्च अखेरीसचा काळ म्हणजे हिशोबासाठी 4 दिवसापासून हे बाजार समित्या बंद होत्या। गुरुवारपासून बाजार समित्या सुरू होणार होत्या, मात्र व्यापारी आणि माथाडी कामगारांच्या वादामुळे बेमुदत लिलाव बंद राहणार असल्याने त्याचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांना बसणार आहे। आज सलग 7 दिवस होऊन देखील कृषी उत्पन्न बाजार समित्या नाशिक जिल्ह्यात बंद आहेत। येवला, लासलगाव व नाशिक जिल्ह्यात इतर बाजार समित्या देखील बंद आहेत। कांदा व्यापारी व माथाडी कामगारांमधील संघर्ष यामुळे त्यांनी अघोषित असा संप पुकारला आहे। आपण बघू शकता की माझ्या मागे येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत आपण उभे आहोत। त्या ठिकाणी अक्षरशः बाजार समित्या बंद असल्याने शुकशुकाट बघण्यास मिळत आहेत। मार्च एंडच्या सुट्ट्या व इतर सुट्ट्यांमुळे बाजार समित्या या आज 7व्या दिवशी देखील बंद आहेत। एकंदरीत बघितलं तर अक्षरशः उन्हाचा कडाका व त्यामध्ये शेतकऱ्याने कांदा चाळीत साठवला आहे, मात्र बाजार समित्या बंद असल्याने कांदा देखील उन्हामुळे खराब होत आहेत। या ना त्या कारणामुळे बाजार समित्या बंद असल्याने याचा फटका नक्कीच शेतकऱ्यांना बसत आहेत। एकंदरीत बघितलं तर अक्षरशः आज 7 दिवस होऊन देखील कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद असल्याने कांदा व्यापारी व माथाडी कामगार यांच्यात आज बैठक होणार असून यातून काय निर्णय निघतो हे नक्कीच बघणं महत्त्वाचं आहे व निर्णय निघाला तर लवकरच बाजार समित्या सुरू होतील असं देखील बाजार समितीच्या वतीने सांगण्यात आलं आहे। नरेंद्र बटाव, जे महाराष्ट्र न्यूज, येवला। व्यापारी आणि माथाडी कामगारांच्या वादामुळे बेमुदत लिलाव बंद राहणार असल्याने याचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांना बसणार आहे। दरम्यान याबाबत शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे, कशा प्रकारे त्यांना त्रास सहन करावा लागतो, या संदर्भात शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी। पाहूयात। गेल्या 7 दिवसापासून येवल्यासह लासलगाव आणि नाशिक जिल्ह्यात अनेक बाजार समित्या बंद आहे। याचा फटका नक्कीच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत असून आपल्यासोबत काही कांदा उत्पादक शेतकरी काय सांगाल की बाजार समित्या बंद आहे, काय म्हणणं आहे आपलं? नाही, बाजार समित्या आता जवळपास 10 ते 15 दिवसापासून बंद आहे। याचा फटका शेतकऱ्यांना बसतोच आहे। त्याचबरोबर आता मार्केट कमिटी चालू करण्याचं वेळ आली होती, पण त्यामध्ये हा वाद उभा राहिला, जो व्यापारी आणि हमाल आहे यांच्यामधील वाद। तर यामध्ये आमचे एक शेतकऱ्याच्या वतीने आमची अशी मागणी आहे, तुम्ही जेवढं काम करणार आहात ना त्याचे पैसे घ्या। उदाहरणार्थ समजा 2 व्हील ट्रॉली आहे, काटा आम्ही करतो, त्याचे पैसे आम्ही भरतो, ट्रॉलीचं फक्त फाळकं पाडायचं आहे आणि कांदे खाली करायचे आहे, त्याचे पैसे तुम्ही आकारू नका। ज्यावेळेस तुमच्याकडे रिक्षा येईल, पिकअप येईल, तो जेवढा माल तुम्ही हाताने खाली करशाल तेवढाच तुम्ही त्याचा हे घ्यावा। एक 30-40 वर्षापूर्वीची गोष्ट अशी होती की प्रत्येक शेतमाल हा क्विंटलवर मोजावा लागायचा, तो घोडी काटा असायचा, त्याच्यावरती मोजून एकदम कष्ट होते त्यावेळेसचा तो जो नियम आहे तो आत्ता लावू नका। आत्ता जग बदललेलं आहे, जग पुढं प्रगती झालेली आहे आणि सगळं ऑटोमॅटिक आलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचा रिकामा तुम्ही पैसा याच्यामध्ये जास्त उडू राहिले असं आम्हाला वाटतं। आज 10-12 दिवसापासून मार्केट कमिटी बंद असल्यामुळं शेतकऱ्यांचं आर्थिक तारतम्य फार ढासळलेलं आहे। मार्केट कमिटीने निर्णय घेऊन लवकरात लवकर मार्केट चालू करावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असं मला वाटतं। आता असं आहे की कांद्याला खर्च खूप आहे, मजुरी वाढली, खते वाढले आणि दुष्काळजन्य स्थिती असल्यामुळे विहिरीत पाणी नाही, तरी शेतकऱ्यांनी तो माल काढायचा प्रयत्न केला आणि आज तुटपुंज उत्पन्न मिळायचं। एकरी 20 ते 25 क्विंटलच्या पुढे एकरी उत्पादन मिळू शकत नाही पाणी नसल्यामुळं आणि खर्च वाढलेला आहे। मार्केट बंद आहे, विकायला सगळ्या समस्या आहे। त्यांच्या मुलामुलींचे लग्न होत नाही, लग्न करायची अवस्था आता म्हणजे लग्न सराई चालू आहे आणि मार्केट बंद आहे, तर शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची पाळी आलेली आहे। एकूणच बघितलं तर जे कांदा व्यापारी व
माथाडी बोर्डांमध्ये जो संघर्ष चालू आहे तो लवकरात मिटवावा व लवकरात लवकर कांदा लिलाव पूर्ववत सुरू करावे अशी मागणी आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून होताना दिसत आहे. नरेंद्र बटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला. नेमकं हे प्रकरण काय आहे, काय वाद आहे, त्यामुळे हे लिलाव ठप्प आहेत, पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून. हमाली तोलाई कपातीवरून कामगार आणि व्यापाऱ्यांमधला हा वाद आहे. माथाडी कामगार आणि व्यापारी यांच्यात 15 दिवसांपासून वाद सुरू आहे. तोडगा निघत नाही तोपर्यंत लिलाव बंद राहणार अशी व्यापाऱ्यांची भूमिका आहे. मनमाड, नांदगाव, येवला, लासलगाव सह जिल्ह्याभरातील बाजार समित्या त्यामुळे बंद आहेत. बाजार समित्या बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आजच्या ग्राउंड झिरो मध्ये इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.